क्वचित येणारा दुर्मिळ योग म्हणजे गुरुपुष्यामृत योग. गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास हा गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो आणि हा गुरुपुष्यामृत योग हा अधिक महिन्यामध्ये येणे म्हणजे जणू दुधामध्ये साखरच. अधिक महिना हा 3 वर्षातून एकदा येत असतो, जेव्हा वर्षामध्ये 12 ऐवजी 13 महिने येतात. अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. अधिक महिन्यामध्ये पूजा पाठ, व्रतवैकल्ये, पारायणे, अनुष्ठाने, दानधर्म याला विशेष महत्त्व आहे. आणि अशा या अधिक महिन्यामध्ये आपण ज्या काही गोष्टी करतो त्याचे आपल्याला अधिकाचे फळ प्राप्त होत असते. आणि अधिकाच्या महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग जर आला तर ही अत्यंत दुर्मिळ आणि क्वचित येणारी संधी आहे. खूप वर्षानंतर हा योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. त्यामुळे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. कोणती वस्तू आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये ठेवायची आहे, त्या वस्तूचे पुन्हा काय करायचे, त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुळशीजवळील दिव्यामध्ये आपल्याला सायंकाळच्या वेळेला एक वस्तू टाकायची आहे, ज्यामुळे आपले दारिद्र्य, गरिबी नष्ट होईल, माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तिच्या आशीर्वादाने आपल्या घरातील आर्थिक समस्या नष्ट होईल. गुरुपुष्यामृत योगावर केलेला कोणताही उपाय हा कधीही फेल जात नाही. 100% आपल्याला त्याचे फळ मिळत असते. आपण ही वस्तू तुळशीच्या मातीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरातील आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते. घरामध्ये आर्थिक अडचणी असतील, पैशासंबंधीच्या अडचणी असतील, घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा टिकत नाही, पैसे जरी आले तरी या त्या कारणाने ते लगेचच खर्च होत आहेत. म्हणजे काय तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही, आलेला पैसा जो आहे तर तो स्थिर राहत नाही किंवा त्या पैशामध्ये वाढ होत नाही, तर पैसा खर्च होत आहे किंवा आपले कर्ज आहे ते वाढतच आहे, काही केल्या फिटत नाही. तसेच आपण ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्याला धनलाभाचे नवनवीन मार्ग जे आहेत तर ते मिळू शकतात. पैसा येण्याचे मार्ग आपल्याला सापडू शकतात. गुरुग्रहाची कृपासुद्धा यामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्याचप्रमाणे वैवाहिक आणि कौटुंबिक सुखामध्ये वाढ होऊ शकते. नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढू शकते. म्हणून आपल्याला या गुरुपुष्यामृत योगावरती तुळशीच्या मातीमध्ये ही वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि आपल्याला स्नान करायचं आहे. आपल्याकडे जर असतील तर या दिवशी आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचं आहे. पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल किंवा पिवळ्या रंगाची साडी असेल तर ही आपल्याला या दिवशी आवर्जून परिधान करायची आहे. पिवळा रंग हा श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. श्रीहरी विष्णू हे या अधिक महिन्याचे स्वामी आहेत. त्याचप्रमाणे तुळशी जी आहे तर ती सुद्धा श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. जेव्हा आपण विष्णूंना नैवेद्य दाखवतो त्यावरती तुळशीपत्र ठेवलं नाही तर विष्णू ते नैवेद्य स्वीकारत नाहीत. तर एवढे महत्त्व तुळशीला आहे आणि तुळस ही श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. म्हणून तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला ही वस्तू ठेवायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर स्नान वगैरे झाल्यानंतर आपण पिवळ्या रंगाचे कपडे वगैरे परिधान करायचे. त्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. सर्वप्रथम तुळशीजवळ आपल्याला या दिवशी रांगोळी काढायची आहे. जर आपण या दिवशी स्वस्तिक चिन्ह किंवा गोपद्म जे आहे तर त्याची रांगोळी काढली तर अतिशय उत्तम. कारण स्वस्तिक व्रत, गोपद्म व्रत तर हे आपण अधिक महिन्यामध्ये करत असतो. जरी आपण हे व्रत करत नसलो तरीसुद्धा या गुरुपुष्यामृत योगावरती तुळशीजवळ आपल्याला 33 गोपद्म काढायचे आहेत किंवा आपण एक स्वस्तिक काढू शकतो, त्याची आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर तुळशीजवळ आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुळशीला आपल्याला तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे. तांब्यातून आपण हे पाणी जे आहे तर ते अर्पण करू शकतो. त्यानंतर तुळशीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत, फूल अर्पण करायचं आहे. शक्य असेल तर पिवळ्या रंगाची फुले आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहेत. अगरबत्ती, धूप लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि एक वस्तू जी आहे तर ती तुळशीच्या मातीमध्ये ठेवायची आहे. आपण ती वस्तू तुळशीच्या मातीमध्ये थोडासा खड्डा काढून ठेवली तरी चालेल किंवा फक्त हाताने जरी दाबली तरीसुद्धा चालेल. आता 2 वस्तू आपण पाहणार आहोत. दोन्हीपैकी आपल्याला जी वस्तू शक्य आहे तर ती वस्तू ठेवायची आहे. पहिली वस्तू आहे ती म्हणजे पिवळी कवडी. आपल्याकडे जर कवड्या असतील तर एक पिवळी कवडी घ्यायची आहे आणि जर आपल्याकडे पिवळी कवडी नसेल, पांढऱ्या कवड्या असतील तर ती कवडी घ्यायची, तिला हळदीनं पिवळं करायचं. त्यानंतर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या घरातील पैशाच्या अडचणी नष्ट व्हाव्यात म्हणून प्रार्थना करायची. त्या मातीमध्ये आपल्याला ही कवडी ठेवायची आहे. त्याच्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे आणि ती आपल्याला त्या मातीमध्येच मुजवायची आहे. आता जर आपल्याकडे कवड्या नसतील तर मग आपल्याला एक नाणं घ्यायचं आहे. चांदीचा शिक्कासुद्धा आपण घेऊ शकतो, परंतु
चांदीचे दर हे खूप आहेत, त्यामुळे प्रत्येकाला चांदीचं नाणं घेणं शक्य नाही. त्यामुळे आपण आपल्याकडचं ₹1, ₹5, ₹10 कोणतंही नाणं जे आहे तर ते घेऊ शकतो. ते नाणं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्या नाण्याला सुद्धा आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये ठेवायचं आहे. हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आणि तसंच ते तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला दाबायचं आहे. तर आपण जेव्हा तुळशीमध्ये कवडी किंवा नाणं ठेवतो त्यावेळेला माता लक्ष्मी प्रसन्न होते. श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि खास करून धनप्राप्तीसाठी किंवा धनासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत, पैशासंबंधीच्या ज्या समस्या आहेत, तर त्या नष्ट करण्यासाठी हा उपाय केला जातो. आता या नाण्याचं पुन्हा काय करायचं असा प्रश्नसुद्धा आपल्याला पडतो. हे जे नाणं आहे तर ते आपण असंच तुळशीच्या मातीमध्ये ठेवू शकतो किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला ते काढायचं आहे. कवडी असेल किंवा नाणं असेल आणि एका लाल कापडामध्ये बांधून आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आणि आपण ही जी लाल कापडामध्ये नाणं बांधलेलं आहे किंवा कवडी बांधलेली आहे, तर त्याची प्रत्येक पौर्णिमेला वगैरे किंवा प्रत्येक शुक्रवारी देवघरामध्ये ठेवून पूजा करू शकतो. पुन्हा ते आपण कपाटामध्ये, तिजोरीमध्ये ठेवू शकतो किंवा आपण आहे असं मातीमध्येच जर तुळशीच्या ते राहू दिलं तरीसुद्धा चालेल. तसेच सायंकाळच्या वेळेला आपल्याला या दिवशी तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा आपण लावू शकतो, तेलाचा लावू शकतो. त्यानंतर दिवा आपण जेव्हा कधीही लावतो त्यावेळेला तो आसनावरती ठेवायचा, म्हणजे खाली फुलांच्या पाकळ्या किंवा एखादी प्लेट किंवा थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती तो दिवा ठेवायचा. दिवा प्रज्वलित करायचा, त्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आणि दिव्याची वात ही उत्तर दिशेला करायची आहे. उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा आहे, त्यामुळे उत्तरेला दिव्याची वात करायची आणि आपल्याकडे जर असेल तर एक कवडी घ्यायची आहे आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून दिव्यामध्ये ती कवडी टाकायची आहे किंवा कवडी जर नसेल तर 2 फूल असलेल्या लवंगा आणि 1 हिरवी वेलची घ्यायची आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला त्या दिव्यामध्ये ही वेलची आणि लवंगा टाकायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला 3 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि 108 वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र म्हणायचा आहे. विष्णू आणि लक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला प्रार्थना करायची आहे. जर आपण दिव्यामध्ये कवडी जर टाकली तर दुसऱ्या दिवशी ही कवडी स्वच्छ करून आपण देवघरामध्ये ठेवू शकतो. तर अशा प्रकारे आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी या गुरुपुष्यामृत योगावरती दिव्यामध्ये लवंग किंवा कवडी जी आहे तर ती टाकू शकतो. त्याचप्रमाणे तुळशीची विधिवत पूजा करून तुळशीच्या मातीमध्ये आपण कवडी किंवा एक नाणं जे आहे तर ते सुद्धा कायमस्वरूपी ठेवू शकतो.